आपल्या परिवारातील सदस्य डॉक्टर सरोजिनी पाटील यांचा आपल्या परिवारात हा दुसरा वाढदिवस आहे. दुसरा मला आठवलं दुसरा. आता त्यांच्याबद्दल तर झोपे सरांना जास्त माहिती आहे, ते माहिती देतील. पण आपण आपल्या पद्धतीने हास्य परिवारातर्फे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. स्वस्थ रहो, व्यस्त रहो, मस्त रहो, हसते रहो. चला स्वागत. हो 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 बुद्धिमत्तेचे तेज व वैचारिक प्रकल्पता यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व खूप फुटून दिसते. बाबा वडकर यांच्या ज्या कविता आहेत व्यक्तिमत्वाच्या व्यक्तींना लागू पडतात. लेखनाचे चेहरे जे प्रांजळाचे आरसे गोडणे की सावळे या मौन नाही फारसे. लेखणी ती पाऊले ती ध्यास पंथे चालती वाळवंटातून सुद्धा संपलेमध्ये लेखणी. मॅडम ह्या पूर्वाश्रमीच्या संघात आहे. माझा मित्र प्रेमकुमार दांडे यांच्या बहीण. 4 भावंड, आई वडील असा 4 जणांचं कुटुंब किनाळातवाडीमध्ये राहत असले छोट्या घरामध्ये त्या राहत असत. पण ह्या मुळातच तो हुशार होता. त्याच्या वडिलांना त्याची इच्छा होती की यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये डॉक्टर व्हावं. साधारण परिस्थिती होती. पण 12वीमध्ये मॅडम ह्या महाराष्ट्रामध्ये मेरिटमध्ये आलेले आहेत. सर्वांनी 19व्या मेरिटमध्ये आलेत. त्यांच्यावेळी जे काही लोक मेरिटमध्ये आलेत सगळे माझे मित्रच होते. संजीव डोळे होता, शिशिमाळ होता, सुजाता महाजन होती. त्यांची एवढी फॅसिलिटी मॅडमला कधीही नव्हती. मॅडम छोट्या घरामध्ये राहायचे आणि त्यांच्याबद्दलचा जो अभिमान होता तो प्रेमकुमार म्हणजे त्यांचा जो भाऊ आहे याला सातत्याने असायचा. तो आमच्याजवळ बोलूनही दाखवायचा. आम्ही त्यांच्या घरी बऱ्याच वेळा जायचो. मॅडम जेव्हा BJ मेडिकल कॉलेजमध्ये शिकत होत्या तेव्हा जेव्हाही त्या जळगावला यायच्या आईला सर्व कामामध्ये मदत करायची. घर झाडण्यापासून स्वयंपाक करण्यापासून स्वच्छतेपासून करायची. हा त्यांचा मोठेपणा होता. त्यांच्या कोणत्याही वागण्यामध्ये ॲटिट्यूड नव्हता, मिजाज नव्हता, ती दाखवणं नव्हतं. हा त्यांचा प्रकारचा एक फार मोठेपणा आहे. आज त्याचे स्वर्गीय पती डॉक्टर लक्ष्मीनारायण यांच्याबरोबर त्यांनी एक सुंदर तिथं इस्पितळ तयार केलेलं आहे आणि ते इस्पितळ एक नामांकित इस्पितळ म्हणून आहे.
मॅडम ह्या अत्यंत नामांकित गायनोकॉलॉजिस्ट म्हणून ह्या इथं प्रसिद्ध आहे. त्यांना 2 मुली आहेत आणि दोन्ही मुली अतिशय बुद्धिमान आहेत. एक मला वाटतं मोहिनी आणि एक सोनल, आणि दोन्ही MD गायनोकॉलॉजिस्ट आहेत आणि खूप चांगल्या ठिकाणी त्या काम म्हणजे सांगायचं झालं तर मॅडम सर्वार्थाने डाऊन टू अर्थ. तुम्हाला माहीत नसेल म्हणून सांगतो, पण त्या धार्मिक वृत्तीच्या आहेत, आध्यात्मिक वृत्तीच्या आहेत. त्यांच्या जर आपण हॉस्पिटलमध्ये गेलो तर नेहमी एक व्हिडिओ चालायचा ज्याच्यावर धार्मिक पर्यटन स्थळांचे सर्व व्हिडिओज दाखवले जातात. त्यामुळे तिथे एक आध्यात्मिक वातावरण नेहमी निर्माण झालं. मॅडमबद्दल एक सांगायचं म्हणजे दर गुरुवारी त्या मोफत तपासणी करायची, मोफत तपासणी व मोफत औषधोपचार करायचे. बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, ओहो हैप्पी बर्थडे टू यू, आहा हैप्पी बर्थडे टू यू. बेकरार हो के दामन थाम लो मैं किसका, बेकरार हो के दामन थाम लो मैं किसका. क्या